नमस्कार। लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा, स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण झी मराठीवरच्या सगळ्या व्यक्तिरेखांना भेटतो आहोत। आजही अशाच 2 व्यक्तिरेखांना भेटणार आहोत। माझ्या नवऱ्याची बायको मधल्या रेवती अभ्यंकर म्हणजेच श्वेता मेहेंदळे आणि स्वराज्य रक्षक संभाजीमधील कवी कलश म्हणजेच राहुल मेहेंदळे। हॅलो राहुल, तुझ्याबद्दल काय सांगावं? तू चांगला मित्र आहेस आणि चांगला मित्र असल्याची ग्वाही तू प्रत्येक वेळी देत असतोस। तुझी मस्ती, तुझं हसणं, तुझं खिदळणं मला खूप आवडतं। तू सेटवर असलास की सकाळपासून संध्याकाळ कधी होते हे कळत नाही, त्यामुळे परत 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 तुझ्यावर काम करायला मला खूप आवडेल। हाय श्वेता, आपल्या मैत्रीला आता जवळजवळ 3-3.5 वर्ष झाली। आपली सिरियल माझ्या नवऱ्याची बायको सुरू होण्याच्या आधी आपली फारशी ओळख नव्हती, पण या दरम्यान आपण एकत्र आलो, खूप छान वेळ घालवला, धमाल केली, मज्जा केली आहे आणि माझी तू खूप चांगली मैत्रीण झालीस। खूप लोकांना तिचं काम आवडतं, ती आवडते आणि आमची मैत्री आत्ता जी आहे ती अशीच राहो, रादर ती वृद्धिंगत हो असं वाटतं। खूप प्रेम। नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण? मुंबई। मुंबईत कुठे? पार्ले। पार्ल्यात कुठे? पार्ल्यात अगदी टिपिकल पार्ले, पार्ले टिळक विद्यालय, डहाणूकर कॉलेज। आपण? मी पण पार्ला तेजपाल स्कीम रोड नंबर 5 शाळा, पण पार्ले टिळक विद्यालय, मग पार्ला कॉलेज। तुमची ओळख कधीची? विनय आपटेंकडे हा असिस्टंट होता, तेव्हा ॲड आम्ही शूट करत होतो, मी मॉडेल होते त्याच्यात, तिथे आमची ओळख झाली। मग पार्ल्यात रेग्युलर भेटणं, मैत्री झाली आणि मग हळूहळू प्रेम जमलं। बरं, तुम्ही असिस्टंट होता तेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या अभिनेत्री वेगवेगळ्या मालिकांच्या निमित्ताने तिथे येत असतील। हो। मग हा प्रयत्न कसा काय, म्हणजे नाही मला प्रयत्न सुरू होता? नाही, हा प्रयत्न चालू तसा नव्हता, तसं म्हणू शकतो आपण। पण कसं झालं की हिच्याकडे बघितलं आणि ही माझ्या प्रेमात पडली आणि ही मला हे जाणवलं की ही माझ्या प्रेमात आहे। म्हणजे इथून सुरुवात आहे का? आणि मग माझी एक जागा आहे पॅन्ड्राला, जिथे आम्ही पूर्वी फिरायला जायचो आणि मग फिरता फिरता मला जाणवत होतं। नाही, तुमची बँड्राची जागा आहे म्हणजे एक आमचं हॉटेल आहे। आमचं नाही, ह्याचं। पूर्वीपासून जायचा का तुम्ही? हां, म्हणजे मी तिकडे भेटायला जायचो अनेक जणींना आणि मग फिरत फिरत आम्हाला कळलं की हिचं माझ्यावरती प्रेम आहे। आणि मग एके दिवशी हिने मला विचारलं, तुम्ही म्हटलं की मला फिरण्यापेक्षा फक्त लग्न करायला डायरेक्ट आवडेल, तर ती अशी पॅक झाली, कारण लग्न कारण पण मला सांगा, हे सगळं नंतर आहे, पहिल्यांदाच तुमच्या हे कधी लक्षात आलं की यांच्या मनात काहीतरी सुरू आहे? ते मला असं जाणवत होतं आतनं। असं यापूर्वी कधी जाणवलं होतं? नाही, नव्हतं वाटलं। कारण तो आता म्हणतोय बँडस्टँडला माझ्या आधी अनेक मुलींना भेटलाय तो तिथे, त्यामुळे ते स्क्रिप्ट वगैरे ऐकवायला कळलं का? त्याच्यासाठी नाही कळलं ना राहुल? काय त्यामुळे तसं काही नव्हतं माझं, पण मला असं जाणवत होतं। नाही, कारण तुम्ही ज्या ठामपणे म्हणालात ना माझी एक जागा आहे, ती जागा कधीपासून होती तुमची? ती साधारण 3-4 वर्षापासून होती त्याच्या आधी। तो स्पॉट होता? हा, कारण मी दादरला काम करायचो आणि मग दादर मला ते बँड्रा बरं पडायचं, सेंटर पडायचं, कोणालाही तिकडे बोलवायला, भेटायला, मीटिंग करायला, त्यामुळे मी तिकडे मीटिंग करायला बोलवायचो। त्या काळात मी खूप बारीक झाले होते, कारण आम्ही खूप चालायचो। बँड्रा स्टेशनला मला भेटायला बोलवायचं आणि तिथून 1 तासभर मला तो चालत घेऊन जायचा। आणि मग जीवन म्हणजे काय, लग्न म्हणजे काय असतं आणि मग लग्नानंतर कसं आयुष्य असतं असं वगैरे मी तिला धडे द्यायचो। माहित नाही ते उपयोगी पडले नाही पडले, आता 16 वर्ष होत आली लग्नाला। हे सगळं जी प्रक्रिया सुरू झाली तेव्हा लगेच झाली? इतक्या पटकन झाली सुरुवात? हो, मला वाटतं 4-1 महिन्याचा कालावधी होता तो। आम्ही ॲड शूट केल्यानंतर मी ह्याला विचारेपर्यंत, आणि मी 12वीत होते तेव्हा, माझी प्रिलिम होते आणि मला असं झालं की आपण थोडी स्पेस देऊया एकमेकांना, की हे इन्फॅच्युएशन आहे का खरंच प्रेम आहे हे तर कळायला हवं। तेव्हा तुम्ही कितवीत होता? 12वी। अच्छा, बरंच कळत होतं तुम्हाला। एवढा उदात्त विचार, म्हणजे हो की नाही, नेमकं काय आहे हे कळणं वगैरे इथपर्यंत म्हणजे जरा खूपच आहे ना। मग तुम्ही काय केलं ह्या सगळ्या उदात्त विचाराबद्दल? मग मी म्हटलं की तू वेळ घे, घरी सांग तुझ्या, कारण काय आपल्याला न काही सांगून करायचं। ही एक गोष्ट खूप छान होती की जेव्हा मी ह्याला सांगितलं की मला तू आवडतोयस आणि ह्यानी मला डायरेक्ट लग्नासाठी विचारलं, तर मला म्हणाला की आपण ना हे असं फिरण्यापेक्षा ना आधी घरी सांगूया। मग तुम्ही घरी जाऊन सांगितलं? हो, मी घरी सांगितलं, आईला सांगितलं। आईला म्हटलं, आई मला तुझ्याशी थोडं बोलायचंय।
कोण आहे तो मुलगा, असा आईने पुढचा प्रश्न विचारला. तोपर्यंत हे घरापर्यंत येऊन गेलेले होते का? नाही नव्हतं. नंतर नंतर मी पार्ल्यातल्या पार्ल्यात असेल तर नाही. आणि मग आईनी बाबांना वगैरे सांगितलं, मग घरी बोलवलं त्याला, भेटले. आणि मग पण बाबा चिडलेले होते तिथे. म्हणजे मी आलो तेव्हा बाबा माझ्याकडे बघायलाच तयार नाही. ते वेगवेगळी घरातली कामं करत होते. म्हणलेला ना आवडलेलं दिसत नाहीये. मग तो विश्वास मला त्यांच्या मनामध्ये निर्माण करायला लागला. त्याच्यामध्ये वर्ष गेलं. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया होती? माझ्या घरी बाबा मला म्हणाले की आधीचे काय अनुभव बघता, आधी आपण वेळ घे, आपल्याला घाई नाही लग्न करायची, तू वेळ घे, तुझं नक्की होऊ दे, मग आपण ठरवू. मग त्यांच्या घरच्यांना भेटू. त्यापूर्वी कधी नक्की होत नव्हतं का? हां, मी आधी काही तसं झालं होतं, काही प्रसंगात घडलं होतं. त्यामुळे मग म्हटलं, बाबा म्हणाले जरा विचार कर. काय शब्द अडखळतात बघितलं. काही 16-17 वर्षापूर्वीच्या कालखंडाकडे मी गेलो ना. हा, मग त्याला नेमकं काय म्हणायचं, इनफॅच्युएशन असं म्हणू शकतो त्या काळात त्या सगळ्या गोष्टींना. तर ते होतं. ते बाबा म्हणलं की ते टेक युअर टाईम आणि मग आपण ठरवू. आमचं बघितल्यानंतर मग आई वडील आमचे एकमेकांना भेटले, ठरलं, साखरपुडा झाला आणि लग्न झालं. माझे बाबा ह्यासाठी खुश झाले होते की घराच्या जवळ असणारे मुलगी. मी लिटरली चालत मी 10-15 मिनिटात घरी माहेरी पोहोचू शकते. 12वीतच घरून दोघांच्या होकार आला होता. काय छान गोष्ट आहे ना. हो, नाही विरोध केला मला, बाबांनीच विरोध केला की नाही नाही असं कसं, तू लहान आहेस, एवढ्यात कसं लग्न, आधी अजून शिक्षण नाही पूर्ण झालं. मी म्हटलं की मी लग्न केलं तर ह्याच्याशीच करणार. मग ते हो, माझी ती सिरियल बघायची, बोक्या सात बंडे. आम्ही तेव्हा मी 7वी-8वीत होते जेव्हा बोक्या सात बंडे चालू होती. आणि आम्ही शाळा सुटल्यावर आम्ही पळत पळत घरी जायचो की अरे बोक्या बघायचं आहे, ती सिरियल लागेल आता. आणि बोक्याचा भाऊ खूप आवडायचा मला तेव्हा. आणि नंतर तो बोक्या जो कोण आहे बोका, तो तिथंच दडून बसला होता पार्ल्यात, हे माहित नव्हतं नाही. आणि जेव्हा मैत्रिणींना मी सांगितलं की ह्याच्याशी लग्न ठरलंय, तेव्हा माझ्यापेक्षा जास्ती त्या खुश झाल्या होत्या की अरे जो आवडायचा तुला 7वी पासून, त्याच्याबरोबरच तू लग्न करतेस. या गप्पा सुरू असताना ना आता आपण एक खेळ घेणार आहोत. ही गाडी आहे ना, ही गाडी अशी थोडीशी मागे ओढायची आणि सोडून द्यायची. एकही स्माइली चेंडूला न स्पर्श करता ती गाडी पलीकडे गेली पाहिजे. 10-10 संधी आणि दोघांची मिळून 10 गुणसंख्या व्हायला पाहिजे. 20 संधी आहे. बर. 1 5-2 6-3 जमतय. लागला जरा 8-4 तर 9-5. आता 10 संधी आणि त्यामध्ये 5. 1 3-0. हे जास्त सोपं आहे. इथून पण तेवढंच आहे. 4-1 सरळ मार्गाने जायचं. 5-1 6-2 जमतय. 7-3 आणखी 2 गुणांची आवश्यकता आहे. 8-4 1 गुण पाहिजे. अभिनंदन. झी मराठीकडून ही चांदीची तुळस आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घरात आली. अभिनंदन. धन्यवाद. मालिकांकडे येतो आता. बरोबर, 2 वेगवेगळ्या मालिकांमध्ये तुम्ही काम करता आहात. कसं काय तुमच्या भूमिकांचं कौतुक होतं की प्रत्येक वेळेला टीका असते? जर एखादी गोष्ट पटली नाही तर थेट सांगणं असतं, काय असतं? हो, ते असतंच. एखादा सीन मला आवडला त्याचा किंवा त्याला माझा आवडला तर तो मला सांगतो की हा सीन तू खूप छान केलास, पण हे वाक्य तू असं म्हणायला हवं होतंस किंवा हे तू असं करायला हवं होतंस. हे आमच्यात ही देवाणघेवाण सतत चालू असते. कारण मी जेव्हा नुकतीच ह्या इंडस्ट्रीत आले होते तेव्हा हा खूप सिनियर होता मला. पण ह्याने ना एक खूप छान गोष्ट केली माझ्या बाबतीत की ह्याने ना मला कधी प्रत्येक घास भरवला नाही.
त्याने मला सांगितलं की तू जा, तू शिक, धडपडशील, मी आहे तुझ्या बरोबर. अरे वा. तू उभी राहा स्वतःच्या पायावर. त्यामुळे आज मी जे काही करू शकते ना, तो हा माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभा असल्यामुळे करू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. तुमच्या आयुष्यात आले असणार. कशी साथ दिली या माऊलीने 16 वर्ष? उत्तम साथ दिली. म्हणजे आज मी जो काही आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही स्ट्रॉंगली उभी होती, म्हणून आज अजून मी उभा आहे आणि ते मी कायम राहीन. म्हणजे तिची इतकी साथ होती ना की अशी अवस्था होती की खरंच काम नव्हतं, पैसेही नव्हते, त्यामुळे 2 वर्ष अशी अवस्था होती. आणि त्या अवस्थेमध्ये तिने इतकं सॉलिड मला समजून घेतलं, समजून सांगितलं, पॉझिटिव्ह विचार करायला शिकवलं मला. ती किती निगेटिव्हिटी मनामध्ये भरली जाते की अरे आपल्याकडे काम नाही, काम नाही, काम नाही. आणि मग तिने मला पॉझिटिव्ह कसं व्हायचं ते शिकवलं आणि त्यामुळं मी आज जो काही आहे तो तिच्यामुळे आहे. कसं वाटतं ऐकताना? मला खूप भरून आलं हे सगळं ऐकताना, कारण हा हे बोलत असताना मला ते आठवलं, ती फेज आठवली. पण त्या काळात आम्ही जेवढे एकमेकांजवळ आलो ना, तेवढे कदाचित खूप स्मूथली चालू असतं सगळं तर नसतो आलं. कारण अशा काळातच माणूस कसा आहे ॲक्च्युली हे आपल्याला कळतं. डोळ्यात आलंय सगळं आत्ता. तो काल म्हणजे ती जी 2 वर्ष आहेत ना, ती आत्ता तिच्या डोळ्यात आली आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या निमित्तानं त्या कुटुंबाचे तुम्ही सदस्य झालात, झी मराठीचे सदस्य आहात, अनेक वर्ष आहात झी मराठीबरोबर, अनेक वर्ष आहात. हो. कसं काय वाटतं त्या सगळ्या कुटुंबाबरोबर? उत्तम वाटतं. मुळात एक ऐतिहासिक मालिका आहे आणि ऐतिहासिक कॅरेक्टर जेव्हा आपल्याला करायला मिळतं तेव्हा खूप अभ्यास करावा लागतो. कारण लोकांपर्यंत ते कॅरेक्टर कसं असेल, खरं काय काय घडलं असेल हे सांगायची जबाबदारी आपल्यावरती असते. आणि मग जबाबदारी आली की मग ते एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करायला लागतो, एक वेगळ्या पद्धतीचा फोकस करायला लागतो. कारण इतिहास म्हटला की काय होतं, प्रत्येक जेव्हा ही भूमिका विचारली तेव्हा काय प्रतिक्रिया होती? मला इच्छाच होती करायची. म्हणजे मी ॲक्च्युली अनाजीपंत मला द्या असं म्हणत होतो, पण तेव्हा काय ते झालं नाही. म्हणलं कवी कलश, कारण कवी कलश हा एक कॅरेक्टर इतकं मोठं आहे की जे संभाजी महाराजांबरोबर त्यांचा अंत झाला आणि त्यांची मैत्रीची दाखले तेव्हापासून दिले जातात. म्हणजे हे कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या कॅरेक्टरविषयी लोकांना फारसं कोणाला माहिती नाही आहे, मलाही माहिती नव्हतं. मग त्यानिमित्तानं अभ्यास झाला आणि कवी कलशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि प्रवास चालू आहे. माझ्या नवऱ्याची बायको, कसं काय वाटतं? 3 वर्ष होऊन गेली आहेत, 1000च्या वरती आत्ता आमचे एपिसोड्स झालेत कम्प्लीट. खूप दिलं सिरियलनी. सगळ्यात आधी मला झी मराठीचे आभार मानायचे आहेत, निलेश मयेकरांचे आणि सोजलचे आभार मानायचे आहेत की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मी रेवती ही भूमिका करू शकते. आणि मला कास्ट केलं त्यांनी ह्या सिरियलसाठी. आणि ह्या रेवतीमुळे ना मी घराघरात पोचले. म्हणजे आजही जेव्हा मला अनेक बायका भेटतात आणि मला म्हणतात की राधिकाची जशी साथ देतेस ना तू, तशीच देत राहा, कायम कायम तिच्या पाठीशी उभी राहा. आणि रेवतीसारखी मैत्रीण आम्हाला मिळायला हवी अशी आमची इच्छा आहे. किती मस्त. हे जे प्रेम मनात जे बसलंय ना आता, ते जे प्रेम मिळतं ना जेव्हा डोळ्यात दिसतं सगळ्यांच्या, तेव्हा खूप बरं वाटतं. आता वळूया पुढच्या खेळाकडे. एकाने चित्र काढायचं, दुसऱ्याने ओळखायचं. पहिलं चित्र तुमच्यासाठी. पापड. अभिनंदन. थँक्यू. चला, हे पहिलं बक्षीस मिळालं. बैलगाडी. अशा चाकांची बैलगाडी कुठे फिरते? नाही, पण ते पटकन काढायची होती ना म्हणून. अभिनंदन. थँक्यू. सर, आता तुमच्यासाठी. गुलाब आहे. अभिनंदन. माझ्या या क्रिएटिव्हिटीला तू ओळखलंस. हे बघून मी भरून पावलो. वाघ आहे. 10. अरे देवा, अरे काहीतरी काढ अजून. 8. कान काढ. 6. आता ह्याच्यापेक्षा मला नाही जमत आहे. वाघ. 5. जंगली आहे जनावर. 4. तेही नाही सांग. मला बोलता येत नाही, आज तर प्रॉब्लेम आहे. बिबट्या, चित्ता. 2.
मांजर नाही, एक. बोका. हा कसा बोका आहे हा? परत भविष्यात कधीही चित्र काढू नये म्हणून या कधीच चिडत नाही. त्याचं काय रहस्य? असं कोण म्हणालं? आमच्याकडे जो काही माहिती आली आहे त्याप्रमाणे या अत्यंत शांत आहेत. अरे बापरे. आणि तुम्ही शीघ्रकोपी आहात. नाही, मी शीघ्रकोपी होतो, आता नाही आहे. गेले 1-2 वर्षात मी शांत खूप झालेलो आहे. वयोमानानुसार असेल. अरे देवा. अरे देवा, परत एकदा त्या जागेवर जा. नाही, आम्ही दोघेही शीघ्रकोपी आहोत. हो, असं मला वाटतं. जेव्हा मी शांत आता ही असते, चिडली तेव्हा नाही तो तर मला चिडलेला असतो. या गोष्टीवरून नाही तर चिडायचं. चिडायची. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची आहे मला एका माणसाची, यश प्रधान. म्हणजे जो माझ्या अपोजिट काम करायचा झीवरती. ह्या सगळ्या प्रवासात ना माझ्याकडून जर तो दुखावला गेला असेल किंवा माझ्यामुळे जर त्याला त्रास झाला असेल तर त्याबद्दल मला त्याची क्षमा मागायची आहे. 1 मिनिट, यशची एक रिॲक्शन दाखव. श्वेता आणि राहुल खूप जवळचे मित्र आहेत माझे आणि खूप शिकवतात आणि मी खूप त्यांच्या मागे लागतो कारण त्यांना दोघांनाही खूप अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि मी अगदीच नवीन आहे. सो मी त्यांना सोडत नाही बिलकुल. प्रत्येक गोष्ट त्यांना विचारतो, हे कसं करतात, ते कसं करतात. मला झीचेही आभार मानायचे आहेत की माझी ही पहिली सिरियल होती, माझ्या नवऱ्याची बायको, आणि त्याच्यामध्ये मला खूप छान अनुभव आलेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेत आणि ते सगळे समृद्ध करणारे अनुभव आहेत. आणि आधीच दादा मला तुम्ही खूप आवडता. थँक्यू. मला आता भीती वाटते तुमच्याशी बोलायला अक्षरशः, पण मला तुम्ही खूप आवडता आणि तुम्ही खूप छान करताय ते शो होस्ट, आणि मला एकदा भेटायला आवडेल तुम्हाला. नक्की, लवकरात लवकर भेटूया. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागायची असेल तर हिचीच मागेन. माझ्याकडनं कधी काही दुखावलं गेले असेल किंवा काही हिच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नसेल तर त्याकरता मला खरंच तुला सॉरी म्हणायचं आहे. नाही, असं नाही वाटत मला. खरंच हा माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि बेस्ट फ्रेंड बरोबर जेव्हा आपण आपलं अख्खं आयुष्य घालवायचं ठरवतो ना, तेव्हा कुठलाच त्रास होत नाही. पण तो किती मनापासून बोलतोय. आणि मग असं नाही झालंय काही. नाही आणि आर्यासारखा मुलगा दिलाय, आणखीन काय पाहिजे? मला आता कसं वाटतंय माहितीये का, असं नाही झालंय काही असं बोलत असताना की तुम्ही त्या बँडस्टँडच्या खडकावर बसलायत आणि मी चढेमिणे विकायला आलो आणि मी हे बघतोय, असं काहीच माझ्या नजरेसमोर आलंय. इतक्या गोड पद्धतीने तू त्याला म्हणालीस की असं नाही झालंय काही, असं का करतोस तू? ते वाक्य बोलत असताना इथे सगळे आहेत हे विसरलायत तुम्ही, हे माहितीये का? कारण इतका एकमेकांवरती विश्वास आणि प्रेम आहे. बरोबर. राहुलसाठी कुठल्याही विषयामध्ये आणि सादरीकरणाच्या कुठल्याही माध्यमामध्ये सहजपणे वावरणारा कलाकार म्हणजे राहुल मेंद्रे. खरंच माध्यम कुठलंही असो, कुठलंही पात्र असो, कुठलीही भूमिका असो, त्या भूमिकेकडे, त्या सादरीकरणामध्ये अत्यंत बारकाईने काम करणारा कलाकार म्हणजे राहुल मेंद्रे. आणि कुठल्याही विषयामध्ये म्हणण्याचं कारण की आपण 4-5 जण गप्पा मारत असू आणि राहुल असेल तर कुणाचाही शब्द तो खाली पडू देणार नाही आणि आजूबाजूला सतत हस्त वातावरण राहील याचाच तो प्रयत्न करत असतो. काम करताना इतर लोकांना जो काही ताण असतो, तणाव असतात, ते सगळे घालवण्याचं काम राहुल करतो. इतका तो हसवत असतो की आपण काहीही बोलो, राहुलचं उत्तर तयार असतं. म्हणजे असं काम करता करता सहज असं आपण म्हटलं की अरे देवा, तेवढ्यात मागून आवाज येतो, काय रे? जणू काही ह्यालाच देवा म्हणून हाकला. सतत हसवणारा, उत्तम काम करणारा कलाकार आणि माझा चांगला मित्र राहुल. थँक्यू कार्तिक. कायम हसत राहा, आनंदात राहा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन प्रामाणिकपणे जसं करता तसंच करत राहा. हीच मनापासून तुम्हा दोघांना शुभेच्छा. आणि आता सन्मानाचा क्षण. उत्तमोत्तम कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी आणि मोठमोठे चेक्स आमच्या वहिनींना खरेदीसाठी देता यावेत यासाठी ही झी मराठीकडून भेट असते. थँक्यू, धन्यवाद. आणि श्वेता वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या. नमस्कार.